हॅलो यूट्यूबकर. आजीच्या गोष्टीच्या चॅनलवर तुमचे सहस्र स्वागत असो. आज मी सुरळीच्या वड्या म्हणजे लुसलुशीत अशी खांडवी तयार करणार आहे. तर अगदी सोपं आणि एकदम घरात असलेल्या वस्तूपासून तयार असणारी ही खांडवी कशी करायची आणि काय काय वस्तू घ्यायच्या आहेत चला तर बघूया किचन मध्ये. खांडवीसाठी लागणाऱ्या वस्तू म्हणजे डाळीचं पीठ म्हणजे बेसन, एकच वाटी घेतलंय बेसन. नंतर मिरची आणि आलं याचा ठेचा, त्याला लागणारं ताक आणि मीठ, आणि फोडणीला राई, जिरं, ह्याच्यातच आपल्याला हळद घालायची, राई, जिरं आणि हिंग आणि कढीपत्ता आणि लागणारं तेल. एवढंच साहित्य आपल्याला खांडवीला लागणार आहे. हे बघा, बेसन घ्यायचं, अर्ध्याच कप घेतलंय, त्याच्यात ताक घालायचं आणि मिरची आणि आलं ह्याचा ठेचा, आणि हळद आणि हिंग. आणि हे ढवळायचं, चांगलं एकजीव करायचं. A few inches later. हे चांगलं एकजीव करायचं आणि त्यात थोडं मीठ घालायचं आणि सगळ्या गुठल्या मोडून टाकायच्या. थोडं पाणी टाकायचं आणि एवढं पातळ करायचं आणि हे सगळं गाळून घ्यायचं. ते दाखवते तुम्हाला. ह्याच्यात हे सगळं गाळायचं. हे बघा, म्हणजे सगळा चोथा बाहेर पडतो. तुम्हाला वाटेल की मिरचीचा हे लागणार नाही, तर हे असं चोळून घ्यायचं. हे बघा, चांगलं चोळून घ्यायचं. हे बघा, म्हणजे सगळा अर्क मिरचीचा लागतो. हे बघा, आता हे चांगलं आटवायचं, चांगलं शिजेपर्यंत. हे बघा, हे बघा, चांगलं असं हे करायचं. सगळ्या गुठल्या गेलेल्या आहेत. हे बघा, एकदम स्मूथ झालेलं आहे. असं स्मूथ करायचं आणि थोडं लगदा होईपर्यंत शिजवायचं. हे बघा, झालं, चांगलं शिजलंय. आता तुम्हाला मी खांडवी ही करून दाखवते. हे बघा, एका बाजूला पसरवून घ्या, मग दुसऱ्या बाजू साईड करून हे बघा असं पसरवून घेऊया आणि जरा थंड झाल्यावर मग त्याचे तुकडे पाडवे. हे दुसऱ्या बाजूला केलंय, त्याच ताटात दुसऱ्या बाजूला करायचं, म्हणजे जास्त ताटं लागत नाहीत आपल्याला. छान पसरवून घेऊया. हे बघा, कापून घ्यायची. आणि मोठी वाटत असेल तर अर्धी केली तरी चालेल. हे बघा, आता ही कोपऱ्यातली आहे, ही थोडीशी बाजूला ठेवूया. ही बघा, अशा मी तुम्हाला करून दाखवते. ही जरा मोठी वाटत असेल तर थोडी अर्धी करूया. हे बघ, झाली ना.
हे बघा, फोडणी द्यायची वरती, पण फोडणी गरम गरम नाही द्यायची, थंड झाल्यावर द्यायची. तर फोडणीसाठी हे बघा, राई, जिरं आणि थोडे पांढरे तीळ, कढीपत्ता आणि हिंग ह्याची फोडणी द्यायची, पण फोडणी थंड झाल्यावर मग द्यायची. हे बघा, माझे आकार थोडे लहान मोठे आले आहेत, पण तुम्ही पण करू शकता. हे बघा कसे छान आले आहेत. वाटतंय ना? हे बघा, राई टाकायची, नंतर जिरं, थोडे तीळ, पांढरे तीळ, हिंग आणि थोडा कढीपत्ता चिरून टाकायचा. आणि थोडी थंड व्हायला द्यायची. थंड झाली की मग ह्याच्यावरती टाकते. हे बघा, फोडणी थंड झाली आहे, थोडी ह्याच्यावर घालूया. आणि कोथिंबीर, आणि खोबरं. खोबरं म्हणजे ओला नारळ. बघा, खांडवी तयार. सुरळीची वडी म्हणजे खांडवी. कशी झाली आहे? पाहिलात ना व्हिडिओ? तुम्ही पहिल्यापासून पाहिलात ना? कसा वाटला? सोपा आहे ना एकदम. घरी करून बघा आणि या खायला. आणि लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. बाय.